नमस्कार. महाराष्ट्राच्या माझ्या लाडक्या बहिणींनो, 2026च्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक अतिशय महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुश खबर समोर आली आहे. कार सादर झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल 26,500 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. म्हणजेच एक गोष्ट आता स्पष्ट झाली आहे, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितले की या योजनेमुळे राज्यातील 1.53 कोटी महिलांना दरमहा 1,500 रुपये मिळत राहणार आहेत. त्यामुळे लाखो महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, लाडक्या बहिणींना 2,100 रुपये कधी मिळणार? याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झाली नाही, पण मुख्यमंत्र्यांनी संकेत दिले आहेत की महिलांच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. म्हणजेच येत्या काळात 2,100 रुपयांबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर मित्रांनो, या योजनेचा पुढचा मोठा निर्णय कधी होणार आणि कोणाला मिळणार फायदा, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. राज्याचा 2026-27चा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. उलट या योजनेसाठी सरकारने 26,500 कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. हा निधी मागच्या वर्षाच्या 36,000 कोटींच्या तुलनेत 26% कमी दिसत असला तरी त्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे. निधी कमी का झाला? निधीत कपात होण्याचं मुख्य कारण म्हणजे लाभार्थी महिलांच्या यादीची झालेली कडक पडताळणी. अनेक अपात्र अर्ज बाद करण्यात आले आहेत. कागदपत्रांनुसार आता 1,53,00,000 महिला या योजनेचा लाभ घेणार आहेत. त्यामुळे या सर्व पात्र महिलांना वेळेवर पैसे मिळावेत यासाठी हा 26,500 कोटींचा निधी पुरेसा असल्याचं सरकारने सांगितलं आहे. हप्ता 1,500 की 2,100? सर्वात महत्त्वाचा प्रश्न, 2,100 रुपये मिळणार का? बहिणींनो, सध्या तरी या अर्थसंकल्पात हप्ता वाढवण्याची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. म्हणजेच सध्या तरी तुम्हाला दरमहा 1,500 रुपयाच मिळणार आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांनी असं आश्वासन दिलं आहे की तुमच्या मनातील सर्व इच्छा आम्ही पूर्ण करू. त्यामुळे आगामी काळात हा हप्ता वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. इतर महत्त्वाच्या घोषणा, योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षणही दिले जाणार. एकल महिलांसाठी विशेष धोरण जाहीर. शेतकऱ्यांसाठी 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची मोठी घोषणा. ही होती लाडकी बहीण योजनेची ताजी अपडेट. तुम्हाला काय वाटतं, हप्ता 2,100 रुपये व्हायला हवा होता का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या लाडकी बहीण अपडेट चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर बहिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.